आपल्याला सणाचाही परवासा नाही आहे का? सणाचा परवासा. आणि अशा पवित्र जागेमध्ये, पवित्र दिनी, पवित्र काळामध्ये आज महिना कोणचा आहे? पैशात महिना कोणचा? तिथं खाली बस. अधिक महिना. अधिक महिना. आज अधिक महिन्यामध्ये पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, मांदळी, आळंदी या ठिकाणी अशी गावं जाऊन 8-8 दिवस सप्ताह करतात. तीर्थ ठिकाणी सप्ते करतात. आपापल्या दारामध्ये 8-8 दिवस सप्ते करतात. त्याचं कारण काय? अधिक महिना हा पवित्र महिना आहे बरं का. आणि अशा पवित्र महिन्यामध्ये जर आपण कुठंतरी ज्ञानदान, अन्नदान करतो म्हणजे आपण उपकार करत नाही, काहीतरी भगवंताचं देणं लागतो, काहीतरी निसर्गाचं देणं लागतो. त्या अनुषंगानं सातत्याने स्वतःसाठी कोणी जगेल? स्वतःसाठी पुत्रही जगतय बरं का सजू मामा. स्वतःसाठी कोणीही जगेल, पण इतरांच्या सुखासाठी जगता आलं पाहिजे. ते म्हणजे माझे संत जगले आणि त्यांच्या बरोबर त्यांच्यासारखं आपल्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला जगायचंय. माझ्या गाडगे बाबांनी कशासाठी अवतार घेतला? ज्यांच्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो त्यांनी बोट वरती करा. नाही, कोणाच्याच नाही, मला करावं लागेल. कारण आमच्या घरामध्ये आजही तागायत पंजोबाचा फोटो आहे. स्वर्गीय मार्तंड महादेव काकडे उर्फ आबा. त्यांना आबा म्हणायचे म्हणून मला आज आबा म्हणतात. का बरं? आपल्या आजोबाचा, पंजोबाचा प्रतिमा आपल्या घरामध्ये का नाही बरं? त्याचं कारण काय? आता बरेचशी माणसं म्हणतात माणूस मेला म्हणजे त्रास देतो, त्याची प्रतिमा आपल्या घरामध्ये नको. मग त्याची प्रतिमा तुम्हाला तुमच्या घरामध्ये चालत नाही, त्याची प्रॉपर्टी चालते का? आजी आजोबानी पंजोबाने काहीतरी रक्ताचं पाणी, हाडाचं काढ कडून काहीतरी प्रॉपर्टी वाढवली असेल का नाही? मला सांगा, बाबा तात्याने जर जमीन विकून म्हातारीला जर गोव्याला फिरायला नेली असती तर आज आपल्याला इथं काय भेटलं असतं का? म्हणून जुन्या माणसांनी, वाडवडिलांनी, त्यांच्या कृपाआशीर्वादाने आपल्याला आज येथे साधू संतांच्या कृपाआशीर्वादाने येथे संत कृपा झालेली. छपराच्या घरामध्ये आई राहिली. 2-3 कलरची साडी माझ्या आईने घातली. चुलीवरती स्वयंपाक, जातेवरती दळण दळणं ना माझ्या जनाबाईने. आणि त्यांच्या विचाराने ही जुनी माणसं राहिली. आज अनुवरती संत कृपा झाली. म्हणून संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञान देवे रचिला, पाया उभारीला देवालया. संत कृपेशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. तुम्ही आज जॉबला लागला, तुम्ही बंगला बांधला, गाडी घेतली, रिक्षा घेतली, सर्व काही गोष्टी सुखसुविधा प्राप्त झाल्या. पूर्वी साधन काहीच नव्हतं. पूर्वी साधन काय नव्हतं, पण पूर्वी साधना होती, साधना. आणि ती आता साधना नाही राहिली आपल्याकडे. साधना नाही राहिली. आता इथं काय फुकट फक्त येऊन ऐकायचंय ना, पण नाही ना, वेळ नाही ना. सगळं ऐकतंय ना, साऊंड सिस्टीम ऐकते, सगळं ऐकतंय, फक्त येऊन बसायचंय, पण वेळ नाही. आपल्याला दहरा काढायचा, आम्हाला घास कापायचा आहे, आम्हाला का हे 12 महिने शेतकऱ्याच्या नशिबाला 5वीला पुजलेले कष्ट. आता समजा मी प्रवचन करून गेलो तर अजून आता पुढच्या वर्षी कधी कीर्तन होईल, प्रवचन होईल, आय डोंट नो. माहिती का? म्हणून काय होतं, फुकट असलेल्या माणसाला किंमत कळत नाही. 40,000 रुपये देऊन आले मग किंमत कळते, पण फुकट असल्यावर माणसाला किंमत कळत नाही. माणूस गेल्यावर माणसाची किंमत कळते बरं का. मायेचा ओलावा कधी कळतो? माझी भाषा नाही, महाराष्ट्राचे जगाची पोशिंदा, विश्वाची माऊली झाली माझी स्वर्गीय सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळचं वाक्य, सिंधुताई सपकाळ आपली एकुलती एक मुलगी दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दत्तक दिली आणि विश्वाची माऊली झाली माझी सिंधुताई सपकाळ. त्या सिंधुताई सपकाळच्या मुखातील एक वाक्य,
तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना तर मरावाच लागतं. त्याचं नाव महाराष्ट्र आहे. तुम्हाला जिवंतपणे कोणीच चांगलं म्हणणार नाही. तुम्ही किती चांगलं काम करा, तुम्ही किती देवाधिकासाठी काही वज्रलेप करा, पावत्या गोळा करा, तुम्ही काही करा, पण तुम्हाला काय करणार आहेत? समाज वेठीस धरणार आहे. कारण त्याला ना चांगलं मानण्यासाठी खूप चांगलं वागावं लागतं. आणि कितीही चांगलं वागलं, माझ्या ज्ञानोबा तुकोबाला त्रास झाला, माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास झाला. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना बंबाजी बुवांनी काठीच्या काठीने मारलं. कशाने? काठीच्या काठीने मारलं. काय वैराग्य असेल. लोहगावला कीर्तन होतं माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं. त्यांच्या मामाच्या गावाला कीर्तन होतं जगद्गुरु तुकाराम महाराज. हे माझं मामाचंच गाव आहे. वाघोलीला गेले माझे जगद्गुरु तुकाराम महाराज. दार फटवलं बंबाजी बुवाचं. बंबाजी बुवा चला ना कीर्तनाला. मला मारून तुमचा हात दुखतोय का बंबाजी बुवा? तुमचा हात दाबून देऊ का बंबाजी बुवा? मला तुम्ही सकाळी काट्याच्या काठीने मारलं, मला राग आला नाही, पण तुम्ही कीर्तनाला का आले नाहीत म्हणून मी तुम्हाला लोहगाववरून वाघोलीला तुम्हाला घ्यायला आलोय. मी बंबाजी बुवा चला ना माझ्या कीर्तनाला, चला ना. किती वैराग्य असेल माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं, किती वैराग्य असेल माझ्या ज्ञानोबारायांचं, किती वैराग्य असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं, किती वैराग्य असेल माझे धर्मवीर संभाजी महाराजांचं, किती वैराग्य असेल माझे संत गाडगे बाबांचं. नाही रमले गाडगे बाबा घरामध्ये, संसारामध्ये नाही रमले. कर्माना त्यांना गावोगावी जाऊन गाव स्वच्छ करायचा, परिसर स्वच्छ करायचा, ग्राम स्वच्छता अभियान त्यांना कळलं होतं 350 वर्षापूर्वी. कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नांदते, ते त्यांना कळलं होतं. कशासाठी अवतार घेतला असावा माझ्या ज्ञानोबा तुकोबारायाने? अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा. अहो माझे आत्माराम गरे बाबा कशासाठी आले असतील कर्जत तालुक्यामध्ये श्री क्षेत्र मांजरेमध्ये? जगाच्या कल्याणा संतांच्या येगोते, देह कष्ट विते परोपकारी, हे देह कष्ट विते परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या येगोते, जगाचं कल्याण होण्यासाठी संतांनी अवतार घेतलाय. आणि आपण एकाच आईच्या उदरामधून पोटामध्ये जन्म घेतो, पण एक पोटासाठी भावावरती कोराडीवरती कोराडी, कोराडीवरती कोराडी. कुठं चालला हा परमार्थ? परमार्थ थोडा कमी करा. परमार्थ नाही केला तरी चालेल, गळ्यात पवित्र तुळशी माळ नाही घातली तरी चालेल, पण आपलं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. समाज तुम्हाला नाव ठेवील. समाज तुम्ही आज माळ घातली तरी नाव ठेवणारच आहे, गण लावला तरी नाव ठेवणार आहे. तुम्ही कसंही वागा, कसंही वागा. एक गाढवाचा दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. आजपर्यंत तुम्ही ऐकला नसेल, ऐका, अवधान द्या जरा. मला गर्दी कमी असली तरी चालेल, पण दर्दी लोक लागतात बरं का, जाणकार लोक लागतात. तुम्ही जर नाही ऐकलं तर माझ्या बापाचं काहीच जाणार नाही. तुम्ही नाही ऐकलं तर माझं काय जाईल का? मला सांगा, एक गाढवावरती एक माणूस बसून चालला होता, मुलगा खाली पाय पाय चालला होता. आला वाटलूज मध्ये आला तो गाढव माणूस आणि मुलगा. वाटलूजचा माणूस म्हणला, काय मूर्ख माणूस आहे, मुलाला खाली पाय पाय चालवलं, तू खुशाल गाढवा बसला आणि गाढवाचा जीव किती, तू चाललाय खुशाल. पुढे गेल्यानंतर तरी काय केलं, मुलाला गाढवावरती बसवलं. पुढे गेल्यावर लागलं, मग राजेगाव लागलं. राजेगाव मध्ये म्हणले, काय मूर्ख माणूस आहे, त्या गाढवाचा एवढसा जीव, आणि दोघं जण तुम्ही गाढवावरती बसला. म्हणून ती दोघंही खाली उतरली. पुढे गेल्यानंतर त्यांना भिगवण टेशन लागलं. भिगवण टेशनची माणसं म्हणली, किती मूर्ख माणूस आहे, गाढव मोकळं चाललंय आणि दोघं पाय पाय चालले.